मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. रावेर हे गाव जिल्हा जळगावमध्ये येते आणि महाराष्ट्रात. माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558. लहानपणापासून अभ्यासात दक्ष असल्याकारणाने विविध विषयाची गुरुवर्य मला लाभली आणि मग मला ते ज्ञान संपन्न झालं. सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, कलावंत क्षेत्रात अशा अनेक विविध विद्येचं ज्ञान जे काही मला थोडंफार मिळालं ते मान्यवराकडूनच, आणि त्याच अभ्यासाच्या भिंतीवर, त्या अभ्यासाच्या बळावर मी आपणाशी बोलत असतो. आज 25 तारीख मे 2026, वार सोमवार. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. आजच्या कार्याचा विषय आपण घेणार आहोत. 25 तारीख आहे, आता जून महिना लागणार. मासिक भविष्य देण्याचा आपण प्रयत्न करतो, तोच प्रयत्न आपण आज करणार आहोत. रात्री 8 वाजत आहे. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी, ज्योतिषशास्त्र हे गहन शास्त्र आहे, सर्वसाधारण शास्त्र नाही. याच्यामध्ये मोजकेच ज्योतिषी आहे. अनेक जण यांचं ज्ञान नसताना टीका करत असतात. ज्योतिषाचं ज्ञान नाही, काडी मात्रही नाही, आणि मग मात्र टीका करायची. स्वतः करून बघायचं, मग बोलायचं. स्वयंपाक करता येत नाही आणि हे बरोबर झालं नाही, ते बरोबर झालं नाही असं आईला म्हणायचं. स्वतः काही नाही, एक छदाम कमवली नाही, आणले असेल तर ते 100-200 रुपये, आणि वडिलांना म्हणायचं काय करून ठेवलं तुम्ही. असे काही तथाकथित लोक असतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नसते. पण असं करू नये. कधीही चांगलं बोलावं, उत्कृष्ट बोलावं. मुलगा नापास झाला म्हणून तो नापास झाला असं म्हणू नये. त्याला पुढची परीक्षा द्यायची आहे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये उत्साह निर्माण करायचा आहे. परीक्षेपूर्वी तू नापासच होशील असं कधीच म्हणू नये, कोणालाही म्हणू नये. तू पास होशील, चांगल्या मार्काने होशील, तुझा अभ्यास चांगला आहे, तू अभ्यास कर म्हणजे पास होशील, असा उत्साहभरक आपण मार्गदर्शन केलं पाहिजे आणि बोलले पाहिजे. परंतु काहींना समज नसते, अज्ञानीपणा असतो असंच म्हणायला हवं, आणि मग जे नको ते होते. ज्योतिषशास्त्र हा इतका गहन प्रश्न आहे, गहन विद्या आहे, त्याच्यापुढे तुम्ही म्हणाल तर इतर विद्याची बरोबरी आपण करू नये. परंतु ज्योतिषशास्त्र हे एका पिढीत येणारच नाही असं मी म्हणतो, 7 पिढ्या गेले तरी, कारण समुद्रासारखं खोल शास्त्र हे आहे. याच्याविषयी आपण पुढचा विषय घेणार आहोत. अनुषंगाने जून महिन्याचं भविष्य आपण प्रथम घेणार आहोत. जून महिन्याचं भविष्य घेत असताना आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओचा नंबर आहे 584. विषय आहे जून महिन्याचं मासिक भविष्य. दैनिक भविष्य आपण देशदूत, धुळे, नंदुरबार, नगर, जळगाव
त्यानंतर साईमत, मलकापूर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, त्यानंतर तरुण भारत, सर्वदूर, असं दैनिक भविष्य मी रोज देत असतो नियमितपणे. तरुण भारत, देशदूत, साईमत, अशा 3 वर्तमानपत्रात माझं भविष्य असते. दैनिक देशदूतमधून मी जवळजवळ 20 ते 22 वर्ष हजारो लोकांचं मार्गदर्शन विनामूल्य केलेलं आहे. एक पावणा पण घेतलेलं नाही. याची सत्यता पडताळणी करायची असेल तर तथाकथांनी देशदूत कार्यालयात जाऊन करावं. हजारो, आणि तेही विविध विषयावर, एक विषय नाही, तेही विनामूल्य मेहनत घेऊन पूर्ण वर्तमानपत्राचं एक पान वरपासून खालपर्यंत. त्यावेळेला दैनिक संपादक देशदूतचे होते सुभाष सोनवणे. आज आहे हेमंत अलोणे, त्यांना नाना साहेब म्हणतात. यांना आपण प्रत्यक्ष जाऊन विचारू शकतात. देशोन्नतीमध्ये मी लिहिलं, काही वेळ लोकमतमध्ये लिहिलं, नवशक्तीमध्ये लिहिलं, बातमीदारमध्ये तर नेहमी लिहिलं. असो, चर्चा करायला पुष्कळ विविधता आहे. माझा बोलण्याचा स्वभाव असला आहे म्हणूनच. आणि हे सवय माझ्या पत्नीने मला लावलेली की बोलत चालावं. मोकं चांगलं नाही. तिचं एक वाक्य होतं, मुडदे बोलते नाही. तीव्र वेदनेचं वाक्य होतं तिचं. म्हणून गप्प बसू नका, बोलत राहा. पण चांगलं बोला, उत्साहवर्धक बोला, दुसऱ्याविषयी निंदा करू नका. आता जून महिन्यामध्ये मेष राशीचं पहिलं, मेष राशीचा स्वामी मंगळ असतो. संपूर्ण महिना हा आनंददायक असणार आहे. मेष राशी समस्त पुरुष, स्त्रिया, विवाहित, अविवाहित, मुलं, मुली, सर्व जातीपंथाचे, सर्व धर्माचे मेष राशी व्यक्तींना संपूर्ण जून महिना आनंददायक जाणार आहे. आपला स्वामी मंगळ हा स्वगृही बलवान आहे. या काळामध्ये हा स्वगृह म्हणजे स्वतःच्या घरात बसलेला आपला स्वामी आपल्यासोबत आहे, परंतु 7.5 पण असणार आहे. पहा, इकडे आपला स्वामी बलवान, भाग्यकारक, आणि आपल्याकडे शनी 7.5 आपली राशी. शनी ग्रहावर गुरुची पूर्ण दृष्टी असल्यामुळे 7.5चे परिणाम या जून 2026चे संपूर्ण महिनाभर होणार नाहीत. कारण गुरुची दृष्टी आहे, गुरुचा मान आहे, सन्मान आहे. म्हणून शनीसारखा तीव्र बलाढ्य ग्रह गुरुपुढे नतमस्तक होतो. मग आपले पुजारीगण असो, शाळेतले शिक्षक असो, गुरुजी असो, शिकवणारे असो, वडीलधारी मंडळी असो, ज्योतिषी असो, यांच्यापुढे नतमस्तक व्हायला हवं, आशीर्वाद घ्यायला हवा. आशीर्वादावरून मला एक आठवते. चांगले सुशिक्षित मिळवते मुलांनी वडिलांना बाहेर ठेवून दिलं होतं. खेडेगावातला प्रसंग आहे. आणि ते मग जवळच्या झाडाच्या बुंद्याशी वट्यावर बसत होते. मुलाला त्याचं काही नाही, सुनेला त्याचं काही नाही, लाज लज्जा जराशी पण नाही. परंतु तेथील त्या गावातील आणि नवीन आलेले सुद्धा त्या वडीलधारी माणसाचे नमस्कार करत होते. जनाला समजत होतं, पण त्यांच्या अपत्याला, संततीला समजत नव्हतं त्यांचं मूल्य. जे नमस्कार करत होते त्याच्यापैकी मी काहींना विचारलं, का हो, हे काय आहे, कुठे आहे, कसे आहे, माहीत आहे? हो म्हणे, माहीत आहे, या समोरच्या
साहेब आहे, त्यांचे वडील आहे, त्यांनी टाकून घातलेलं आहे. जेवायला पण देत नाही, गाव जेवायला देते. पण ही व्यक्ती इतकी ज्ञानी आहे की PhD असलेली व्यक्तीच्या तुलनेच्या वरकड ही व्यक्ती आहे, ज्ञानसंपन्न आहे. आम्ही इथे बसतो, त्यांच्या गोष्टी ऐकतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि नमस्कार करतो. आम्हाला या नमस्कारापासून खूप फायदा झाला आहे, लाभ मिळाला आहे. पहा, घरी दैवत आहे आणि दैवताचं मूल्य त्यांना माहिती नाही. किती शोकांतिका आहे. असो, म्हणून हा गुरु महिनाभर आपल्याला पूर्ण दृष्टी 7.5 असल्याकारणाने त्रासदायक ठरणार नाही. दिलासा देणारी ही 7.5 आहे. या जून महिना हा आपणास मागील काळात काही कामे अपूर्ण राहिली असतील तर ह्या कामासाठी आपण प्रयत्न करा. त्या प्रयत्नाला यश येईल आणि आपली जे काही अडथळ्याचे कामं आहेत ती सफल होतील. या महिन्यात सफलता आपल्याला मिळणार आहे. आपणास त्यामुळे खूप दिलासा प्राप्त होईल. हा महिना उलाढाली अधिक होणार आहे. कामे अधिक करणारा हा महिना असणार आहे. स्वतःची वैयक्तिक कामे ही तात्काळ होणार आहे. इतरांची कामे ह्यास विलंब लागेल, परंतु सफलता मात्र मिळणार आहे. विद्यार्थी वर्गात स्वराशीचा बुध कर्तव्यभाव स्थानात व पुढे जाणारा गुरु आपणास भरघोस यश मिळवून देणार आहे. विद्यार्थी वर्गाने अभ्यासात लक्ष द्यावं. इतरत्र आपण जे मित्रपरिवार चुकीचा असला, अभ्यास न करणारा असा, त्याच्यापासून दूर राहा. इतरत्र कुठेही जाऊ नका, फक्त अभ्यासात लीन व्हा. यश आपल्या पदरात आहे, यश मिळणार आहे. आपण अभ्यास करून ग्रहास साथ द्यावी. घरगुती वातावरण, एखादे लहान मोठे धार्मिक कार्य आपल्या घरामध्ये संपन्न होणार आहे. मेष राशीच्या या कार्यासाठी धावपळ देखील आपल्याला करावी लागेल. अविवाहितांना नगण्य अशी स्थळे येतील, पण जमणार नाही. समझोता करण्याची तयारी असेल तर शुभ मंगल सावधान पण होणार आहे. व्यापारी वर्गास नवीन व्यावसायिक व्यापार वाढवण्यास संधी प्राप्त होतील. उपासना, मेष राशीच्या व्यक्तींनी या जून महिन्यात उपासना कोणती करावी त्याच्याविषयी मार्गदर्शन. नित्य रोज सकाळी 10च्या आत शेंदूर लावलेल्या देवी देवतांच्या मूर्तीचं दर्शन घ्यावे. दर मंगळवारी मसूर डाळीची खिचडी व डाळ खावी. तांब्याचे फुलपात्रात पाणी प्यावे. आता आपण 2 नंबरची राशी घेणार आहोत. तिचं नाव आहे वृषभ आणि वृषभ राशीचा स्वामी असतो शुक्र. शुक्राची गती पाहून आपल्याला गोचर ज्याला म्हणतात ते आपल्याला बघायचं असते. तर जून महिन्यामध्ये गोचर काय आहे ते बघू. जून 2026 वृषभ राशी अधिक धावपळीचा महिना हा असणार आहे. आता धावपळीचा म्हणजे कार्यसुद्धा भरपूर असणार आहे. ओघानंच आलं. आपला स्वामी ग्रह आपल्या जन्मराशीचे कर्तव्यभावी विराजमान आहे. कर्तव्यस्थानी आपला स्वामी असल्याकारणाने आपल्याला कर्तव्याला भाग पाडेल, कर्तव्य करायला लावेल, त्यातून यश मिळेल, त्यातून संपत्ती, लाभ, आर्थिक लाभ होईल. फारच सुंदर योग हा असा आलेला आहे, कारण त्याच्यात सोबत गुरु पण आलेला आहे. गुरु शुक्राचा योग आलेला आहे. गुरु शुक्राचा योग असल्याने आपण अविवाहित असाल तर घरातील सांसारिक वातावरण अत्यंत आनंददायक आहे. आपण अविवाहित असाल तर आपल्याला स्थळं येतील, मनासारखी स्थळं होतील आणि जुळणारी स्थळं होतील. घरात आनंदी वातावरण पण राहणार आहे. विवाहस्थळासाठी थोडेफार प्रयत्न केले तरी चालतील. स्थळे अवगत होतील. साखरपुडा वगैरे कार्य न करता आपण लवकर शुभमंगल सावधान करण्याचा प्रयत्न करावा, कारण पुढील काही काळामध्ये विवाहाला अडथळे येणारे योग आहेत हे समजा. या महिन्यात आपल्याला सौभाग्य योग प्राप्त झालेला आहे. या जून 2026च्या महिन्यात आपणास धावपळ करावी लागणार आहे. घरात लहान मोठे धार्मिक शुभकार्य देखील होणार आहे. त्यासाठी व इतर कारणासाठी प्रवास देखील करावा लागणार आहे. कोर्ट कचेरी आपली अथवा आपल्या संबंधित काही दावे असल्यास, कोर्टात काही दावे गिवे काही असल्यास तुमचे, तर त्याच्यात विजय प्राप्त होईल. प्रयत्न करा. वास्तुविषयक काही कामे आपल्याला करावी लागतील. काही रिपेअर काम, काही नवीन बांधकाम सुरू होईल. काही खरेदी विक्री पण आपण कराल. आणि ह्या बाबतीत मात्र वास्तूची, भूमीची
ही खरेदी विक्री करीत असाल तर मात्र सावधानपूर्वक करा, कारण पुढे भाग्याचे योग, तेजीचे योग आहेत. यासाठी आपल्याला फसवणूक होणार आहे हे लक्षात घ्या. काहीही लाभ होणार नाही वर्तमान स्थितीत, म्हणून थांबून जा. या महिन्यात आपणास आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शारीरिक व्यथा जागृत होतील. काही जुने विकार असतील, जुनाट विकार असतील ते डोकेवर काढतील. मानसिक चिंताचा हा काळ असणार आहे. विद्यार्थी वर्गास शैक्षणिक साहित्य खरेदी करावे लागेल. खर्च पण मोठा येणार आहे. वाहन खरेदीचे योग पण आहे. वाहनाचा रंग मात्र आपण पांढरा स्वच्छ असाच घ्यावा. उपासना बघूया आपण. समस्त देवी देवतांच्या मूर्ती पांढऱ्या मार्बलच्या किंवा चांदीच्या किंवा स्टीलच्या, ज्याला पांढरा रंग आहे, अशा शुक्रवारी गाईचे दूध या मार्बल मूर्तीच्या समोर अर्पण करावं. देशी गाईचं तूप, ज्याला गावराणी म्हणतात, ते पण अर्पण केलं तरी चालेल. आपण शुक्रवारी गाईचं दूध आणि भात खावा. तूप साखर भात खावा. चांदीच्या ग्लासात आपण नेहमी जीवन आयुष्यभर पाणी प्यावे. जून 2026, 3 क्रमांकाची राशी मिथुन. अविवाहितांचे विवाह होतील. फार मोठा गहन समस्या असलेला हा प्रश्न आहे. विवाहाच्या बाबतीत अडचणीला येणारे डॉक्टर मंडळी की ज्यांनी गर्भपात मुलींचे अतोनात केले, तसे वर्तमान सरकारसुद्धा जबाबदार आहे. कारण नोकऱ्या नाही, धंदे नाही, मग मुली कशा मिळतील हा एक प्रश्न आहे. म्हणजे ते पण एक कारण आहे. ज्या व्यक्तीचे वय वाढलेले आहे, अजून पावे तो विवाह झालेला नाही, अशा अनेक व्यक्तींचे, ज्यांची जन्मराशी मिथुन आहे, असे अविवाहित स्त्री पुरुष युवकांचे विवाह योग प्रबळ जून 2026 या महिन्यात आहे. यासाठी अवश्य आपण प्रयत्न करावे. प्रेम प्रकरणं सुरू आहेत तर आपण याची कल्पना आईवडिलांना दिलेली नसेल तर या महिन्यात देऊन द्यावी. हा महिना योग्य आहे. हे विद्यार्थीगणांनी इतरत्र वेळ न घालवता केवळ अभ्यासात लक्ष देणे गरजेचं आहे, कारण ग्रहयोग सामान्य आहे. आपले काही नवस बाकी असलेस मिथुन राशीच्या व्यक्तींचे, तर त्यांनी ते ह्या महिन्यात पूर्ण करावे. 2026 या महिन्यात बोललेले नवस पूर्ण करण्याचा हा महिना आहे. आपले काही लहान मोठे धार्मिक विधी करणे राहून गेले असेल तर हे धार्मिक विधी या महिन्यात पूर्ण करून घ्यावे. पितृदैव कर्म नशीब भावस्थान 7.5 कार्यरत आहे हे लक्षात घ्यावे. यामुळे पितृंची सेवा करा. पितृंच्या मनातील इच्छा पूर्ण करा. मातेच्या सोबत राहा. वडिलांच्या सोबत राहा. वडिलांची सेवा, आईची सेवा हीच ईश्वर सेवा माना. यामुळे वडिलांच्या कार्यात काही अडथळे आले तर आपण ते दूर करा. त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शेतकरी वर्गात अतिउत्तम महिना हा असणार आहे. शेती कामासाठी त्यांना वेळ अपूर्ण पडणार आहे. इतकी अधिकची कामे त्यांना कराव्यास मिळणार आहे. दिनांक 15 तारखेनंतर आपण दूरवर प्रवास करू नका. शारीरिक अस्वस्थता व वाहनात बिघाड होण्याची संभावना अधिक आहे. आप्तस्वकीय पाहुणे मंडळीचे आगमन आपल्याकडे येणार आहे. त्यांचे उत्तम आदरातिथ्य करा, स्वागत करा. त्यानिमित्त खर्च देखील करा. दिनांक 20 तारखेनंतर कामे करताना सावधानता बाळगावी. लहान मोठी जखम होण्याची संभावना आहे. आपण उपासना बघूया मिथुन राशीची. सूर्यास्तानंतर काळी मार्बल देवी देवताचे दर्शन अवश्य घ्यावे. काही काळ्या पाषाणाच्या मूर्ती असतात, त्या कुठल्याही असो, त्यांचं दर्शन घ्यावे. दर बुधवारी 3 हिरवी फळं देवतांना अर्पण करा. या महिन्यात हिरवी फळे, हिरवी पालेभाजी अधिक खावी. आपण ज्या ठिकाणी कार्य करीत असाल त्या ठिकाणी हिरवी रंगाची सीट करून घ्या. आता 4 नंबरची राशी ही कर्क राशी असते. कर्क राशी ही जून महिन्यात काय कार्यरत करते आपण बघूया. गोड वार्ता काढी येणार आहे. फार सुंदर राशी आहे. प्रभू रामचंद्राची राशी आहे. गोड वार्ता काढी येणार आहे. समस्त कर्क राशी व्यक्तींना हा जून 2026चा महिना अत्यंत अकल्पित लाभ मिळवून देणारा असणार आहे. ज्या काही योजना अथवा कामे प्रयत्न करून देखील पूर्ण होत नव्हती, ती सर्व कामे या जून महिन्यात संपन्न होणार आहे. नोकरीसाठी आता पावे तो आपण प्रयत्न करीत होता,
ते प्रयत्न आटापावे तो यशस्वी होत नव्हते. ते कार्य, नोकरीच्या संधी या महिन्यात उत्पन्न होणार आहेत. विद्यार्थीगणांनी मात्र या जून महिना पूर्णभरात अभ्यासाशिवाय इतरत्र कुठेही कार्य करू नका. बुधग्रह हा कर्क राशीची वैभावस्थानी आहे, म्हणजे चिंतादायक आहे. आपण बुद्धिक्षेत्रात कार्य करीत आहात तर आपले सर्व कार्यात यश मिळेल. म्हणून आपल्याला विद्यार्थीगणांना यश मिळत असेल तर संपूर्ण वेळ हा अभ्यासात घालवा. संपादक, लेखक, कवी, TV सिरियल रायटर, कलाकार, ग्रंथप्रकाशक, स्टेशनरी, व्यावसायिक, शिक्षक, संस्था चालक, ज्योतिषी या सर्वांना जून हा महिना कार्यात यश, सर्व कार्यात लाभ मिळवून देणारा असणार आहे. कोर्ट कचेरीत आपली काही प्रकरणे असतील, दावे असतील, त्यात आपल्याला चिंता निर्माण झाली असेल तर त्यात यश मिळणार आहे. काळजीमुक्त व्हाल. अनेकांना मागील कोर्टात आपले विरुद्ध निकाल लागलेला असेल व आपण त्या संबंधित अपील केलेले असेल, ते निकालाची तारीख या महिन्यात जर असेल तर बहुतांश निकाल आपल्या बाजूने लागलेला असेल. ज्या काही शेतकरी वर्गाला वाडवलांची शेती मिळाली आहे, असे समस्त शेतकरी वर्गास यावर्षी पीक पाण्यातून चांगलाच आर्थिक लाभ मिळणार आहे. उपासना, शेंदूर लावलेला अथवा पितळी, लाकडी देवी देवता यांचे मूर्तीचे दर्शन सूर्यास्तानंतर घ्यावे. 4 मुठी ज्वारी श्री गणपती मंदिरात सूर्यास्तानंतर दर बुधवारी अर्पण करावी. अधिकाधिक या महिन्यात रात्रीचे जेवणात दूध भाकरीचे जेवण घ्यावे. शेंदूर लावलेल्या अथवा पितळी, लाकडी देवी देवता मूर्तीचे दर्शन घ्यावे. बहुतांशी पांढऱ्या मार्बल मूर्तीचे दर्शन टाळावे. सूर्यास्तानंतर दर्शन घ्यावे. 4 मुठी ज्वारी श्री गणपती मंदिरात सूर्यास्तानंतर दर बुधवारी अर्पण करावी. अधिकाधिक या महिन्यात रात्रीचे जेवणात दूध भाकरीचे जेवण घ्यावे. जून 2026 महिन्यात सिंह राशी, सिंह राशीचा स्वामी रवी. राजकारणी व्यक्तींना यश मिळणारा हा महिना आहे. समस्त सिंह राशी समस्तना 12वा गुरु असताना अलौकिक असा लाभ मिळणार आहे. यासाठी जाणकार ज्योतिषीच आपल्याला असायला हवे. 15 जून नंतर आपण जे कार्य कराल त्या कार्यात आपणास यशाची संभावना अधिक आहे. राजकारणी व्यक्तीने आपले निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. नेते मंडळी पळवापळीचा प्रयत्न करणार आहेत, याकडे लक्ष द्यावे. कार्यकर्ते पळविण्याचा प्रयत्न या महिन्यात होणार असल्याकारणाने म्हणून सिंह राशी समस्त नेते मंडळी आपले कार्यकर्ते हालचालीवर नजर ठेवावी व त्यांना खुश ठेवावे. सिंह राशी व्यक्तीने आप्तस्वकीय नातेसंबंध तसेच शेजारी पाजारी यांच्यापासून सावधान राहण्याचा प्रयत्न करावा. शक्यतोवर आर्थिक व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करावा. आपण अविवाहित असाल तर अथवा मुली अविवाहित असतील तर स्थळाबाबत गोपनीयता पाळावी. या जून महिन्यात आपल्या इतरांचे सहाय्य फार कमी मिळणार आहे. यामुळे अधिकाधिक कार्यही आपणास करावे लागणार आहे. अविवाहितांना मनासारखे स्थळे येणार नाहीत आणि ही स्थळे आपणास होकार देखील मनासारखे येणार नाही आणि ही स्थळे आपणास होकार देतील. जी स्थळे आपणास आवडणारी आहेत ती मात्र देणार नाही. होकार नकारचा प्रश्न इथे उपस्थित होणार आहे. नोकरीसाठी प्रयत्न करावा, त्यात आपणास नोकरीच्या संधी प्राप्त होतील. वास्तू, प्लॉट खरेदीचे योग आहे अथवा विक्री केले तरी लाभ मिळणार आहे. मनासारखा घटना या महिन्यात घडतील. उपासना, वडीलधारी माणसांच्या सोबत अधिक काळ घालवा. सकाळी 10च्या आत सूर्यास्ताला अर्घ्य द्या. आपली जी कुळदेवी कुळदेवता आहे त्यांचे पूजन सदैव करा. मंदिरात ईश्वर दर्शनाची वेळ ही सकाळी 10च्या आतची आहे. याच्यानंतर आपण 6वी राशी कन्या राशी घेऊया. आज आपण कन्या राशी पवतरच बघणार आहोत आणि पुढचे भविष्य आपण उद्याच्या व्हिडिओत घेणार आहोत. कन्या राशी, भाग्योदय आपल्या दारी. समस्त कन्या राशी व्यक्ती समूहांना जून 2026चा महिना हा वर्षातील सर्वोत्तम शुभकारी महिना असणार आहे. आपली जी कामे त्यांना सतत अडथळे येत होती, या कामात संपन्न आणि शुभता आणि आर्थिक लाभ देखील होणार आहे. आपण या महिन्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करून घ्यावीत. मुले आपली अथवा आपणास नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना नोकरीच्या संधी देखील प्राप्त होणार आहे. आपण नोकरी करीत आहात व अधिक पगारवाढीसाठी दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहात तर असा प्रयत्न आपण मुळीच करू नका. आहे त्याच ठिकाणी आपणास पगारवाढ मिळणार आहे.
व ह्याच जागी आपली प्रगती पण होणार आहे. आपण कंपनीमध्ये कार्यरत आहात, परदेश गमनाची संधी डावललेली असेल तर या महिन्यात आपणास संधी प्राप्त होणार आहे. परंतु वर्तमान स्थितीत ह्या परदेश गमनाच्या बाबतीत सरकारचे निर्बंध आल्यामुळे या संधी आपल्यास प्राप्त होणार नाही. नशीब आहे, पण सरकारने हिरावून घेतलं आहे. इतर जणांना धार्मिक यात्रानिमित्त दूर प्रवास करावा लागणार आहे. व्यापारी वर्गात आपले व्यवसाय वाढविण्यास उत्तम काळ आहे. आपणास आपलेच व्यवसायाची दुसरी शाखा पण आपण काढू शकतात. आपले मुलास आपले जागी व्यवसाय स्थानी बसवू पाहत आहात तर त्याची व्यवसाय भावन कुंडली अगोदर बघून नंतरच व्यवसाय जागी त्यांना बसवावे. मित्रपरिवार आपणास सहाय्य करण्यास उत्सुक आहे, मात्र शेजारी पाजारी विरोधात जाणार आहे. गुपित गोष्टी सांगू नका. आपल्या घरातील लोक त्यांच्याशी जवळीक करत असतील तर त्यांच्याशी पण महत्त्वपूर्ण गोष्टी शेअर करू नका. वाहन खरेदीचे योग आहे. उपासना: श्री गणेशाचे दर्शन सूर्यास्तानंतर घ्यावे. काळी, पांढरी, मार्बल, पाषाण मूर्तीचे दर्शन अधिक लाभदायक आहे. दर बुधवारी सायंकाळी एखादे फळ हिरवे रंगाचे श्री गणेशास अर्पण करावे. हिरवे फळ सालीसकट आपण खिचडी सालीसकट वरण खावे किंवा खिचडी बुधवारी खावी. आपण या 6 राशीचं भविष्य बघितलं. उद्या आपण 6 राशीचं भविष्य बघणार आहोत. भविष्य काढताना आणि जे दीर्घावधीचे किंवा वार्षिक भविष्य आम्ही काढतो तर वार्षिक भविष्याचे लेखन सुरू झालेलं आहे. दिवाळी अंकात ते भविष्य येत असते. तर वार्षिक भविष्य, साप्ताहिक भविष्य, मासिक भविष्य आणि रोजचं भविष्य ह्याच्यात अगदी डोकं अगदी झिंझिण्या होऊन जाते डोकं. कारण ग्रहयोग फार बघावे लागतात. प्रत्येक दिवसाचे ग्रहयोग, सकाळचे कोणते, दुपारचे कोणते, संध्याकाळचे कोणते, रात्रीचे कोणते, उद्याचे कोणते. 7:30 आहे म्हणून नुकसान आहे का, पण गुरुची दृष्टी असल्यावर लाभ आहे. म्हणजे असं बघावं लागतं आणि हे जाणकारांनी लक्षात घ्यायला हवं. उगाच टिप्पणी करण्याचा अर्थ नाही. ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांनी यंत्रसिद्धी मागवून घ्यावी. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर ते व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि त्या निमित्ताने त्यांना लाभ होईल, आपल्याला पुण्याचा लाभ होईल, मला समाधान प्राप्त होईल. व्हॉट्सअपद्वारे मार्गदर्शन सुरू झालेलं आहे. प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर 1 दिवस अगोदर मोबाईल करावा. निघतेवेळी पण मोबाईल करणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. सकाळी 9 ते 2 ही कार्यालयाची वेळ असते, परंतु आपण दूरवरून येणार असाल तर कार्यालयाची वेळ ही वाढवण्यात सुद्धा येत असते. परंतु ज्या वेळेला आपण घरून निघतात, प्रवासाला आरंभ करतात, त्यावेळेला आपण मला मोबाईल जरूर करा. त्यांच्यासाठी मी हजर राहील. कारण की अनेक व्यक्ती अगोदर मोबाईल करतात 1 दिवस अगोदर आणि दुसऱ्या दिवशी येत नाही, त्यांना काही काम निघून जाते. परंतु मी अडकून पडतो आणि इतरांना मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणून जे व्यक्ती निघताना मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, हे लक्षात घ्यावं. रावेर हे बस स्टँडपासून माझं कार्यालय 2 मिनिटाच्या अंतरावर, रेल्वे स्टेशनपासून 2.5 किलोमीटर अंतरावर आणि आपल्या वाहनाने आपण येत असाल तर 1 मिनिटाच्या अंतरावर आपलं वाहन आंबेडकर चौकात येईल. आंबेडकर चौकात आल्यावर तुम्ही जर जळगावहून आले असाल तर उजवीकडचा याला सराफ बाजाराचा रस्ता आहे आणि तुम्ही MP कडून येत असाल तर डाव्या हाताला, जळगावकडून आले तर डाव्या हाताला रस्ता आहे आणि MP कडून आले तर उजव्या हाताला रस्ता आहे. लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू, तिथेच माझं कार्यालय आहे. लक्ष्मीनारायण मंदिर जळून खाक झालं, आपल्याला माहीत असेल नसेल, त्याच्याविषयीही काहींनी मला व्हिडिओ टाकण्याचा आग्रह केला आहे. त्याचाही विषय चालू आहे, तो मी टाकणार आहे. परंतु उद्या आपण शक्यतोवर तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या राशीचं भविष्य जून महिन्याचं घेणार आहोत. असो, आजच्या कार्याला विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.